नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण खिलजी घराण्याची माहिती घेणार आहोत. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे खिलजी सत्तेचा उदय झाला. ते एकदा मी रिवाईज करतो. बघा, इल्बरी डायनेस्टी जी आहे, ज्याला आपण मामेलुक किंवा गुलाम घराणं देखील म्हणतो, त्याचा एक शेवटचा शासक होता कैकुबाद. हा अतिशय कमी वयामध्ये सत्तेमध्ये आला होता. त्या कालखंडामध्ये जवळपास 1287 मध्ये तो सत्तेत आला होता आणि तो फक्त 17 वर्षाचा होता त्यावेळेस. परंतु याला त्या कालखंडामध्ये आपण असं म्हणू शकतो की अत्यंत हा विलासी या प्रकारचा राजा होता. नको नानाविध प्रकारचे त्याला वेगवेगळे आपण म्हणू शकतो, दारू म्हणू शकतो, अफीम म्हणू शकतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला वाईट त्या कालखंडात सवयी होत्या. आणि त्यामध्येच एक दिवस असं झालं की त्याला पॅरालिसिसचा अटॅक आला. पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळं तो एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की अंथरुणाला खिळला आणि त्या गोष्टीचा फायदा त्या कालखंडामध्ये त्याच्याच दरबारात असणारा जो सेनापती होता, त्या सेनापती म्हणजे त्याचं नाव जलालुद्दीन खिलजी, याने त्याचा फायदा उचलला आणि त्याची सरळ सरळ हत्या करून टाकली आणि त्याने त्याची हत्या करून सत्ता स्वतःच्या हातात घेतली. मग इथंच तुम्हाला काय होताना दिसतोय की खिलजी सत्तेचा उदय ज्याला आपण म्हणतो, याला खिलजी क्रांती देखील म्हटलं जाते. याच्या मागचं कारण असं आहे, बघा, आतापर्यंत सत्ताधीश जे असायचे हे तुर्किश असायचे, परंतु हा जो जलालुद्दीन खिलजी सत्तेत आलेला हा प्युअर तुर्किश नाहीये. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ तुर्किक अँड अफगाणी ट्राईब. त्याच्यामुळे थोडंसं आपण असं म्हणू शकतो की लो ग्रेड किंवा थोडंसं त्या कालखंडामध्ये रक्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर थोडं लो क्वालिटीचे सत्ताधीश तुम्हाला सत्तेमध्ये येताना दिसतात किंवा सत्तेमध्ये त्यांचा उदय होताना दिसतो, ज्याला आपण एकंदरीत खिलजी क्रांती देखील म्हणतो. बघा, खिलजी वंशातील जे सुलतान आहे, जवळपास 4 सुलतानांनी त्या कालखंडात सत्ता गाजवलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला जवळपास 1290 ते 1320 पर्यंत त्यांचा हा जो जवळपास 30 वर्षाचा कालखंड आहे, तो खिलजी वंशातील सुलतानांनी गाजवला. त्यामधले ऍक्च्युली 4 सुलतान आहेत, पण आपल्याला प्रामुख्यानं दोन सुलतानांची त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती पाहायची आहे. एक म्हणजे जलालुद्दीन खिलजी 1290 ते 1295 आणि दुसरे म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीचं जे कॅरेक्टर आहे ते खूप ब्रॉड आपण ज्याला म्हणू शकतो, त्याला पूर्ण आपलं एक लेक्चर लागणार आहे. सो हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. माझं नाव सागर देवेंद्र भस्मे, मी संचालक आहे विदर्भ आय एस अकॅडमीचा. जलालुद्दीन खिलजी बद्दल आपण आता माहिती बघायला सुरुवात करू. बघा, जलालुद्दीन खिलजीनं सुरुवात जी आहे ती एका सैनिकापासून केली आणि स्वतःच्या क्वालिटीजच्या आधारावर त्याचं प्रमोशन होत होत गेलं. एक दिवस कैकुबाद याच्या सत्तेमध्ये असताना कैकुबादने त्याच्या क्वालिटीज पाहून त्याला एक शाहिस्ता खान नावाची पदवी दिली, जी की खूप मोठी पदवी होती. त्याचप्रमाणे त्याला सेनापती बनवलं. सेनापती म्हणजे त्याला आरिज ए मामालिक देखील म्हटलं जाते. आता तुम्हाला आरिज म्हटल्यानंतर लक्षात येईल, आरिज म्हणजे सैन्य किंवा अर्ज म्हणजे सैन्य. आपण एक पाहिलेलं याच्या आधी आपण एक म्हटलं की एक सैनिकी डिपार्टमेंटची एका सुलतानांनी स्थापना केलेली आहे, ज्याला आपण दिवाने अर्ज म्हटलं होतं. तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे की दिवाने अर्ज हे जे सैनिकी विभाग आहे तो कोणी सुरू केला. हे 100% तुम्हाला परीक्षेत विचारतात, दिवाने अर्ज. ओके, सो हा दिवाने अर्जचा प्रमुख म्हणजे दिवाने आरिजे मामालिक या पदावर आलेला आहे आणि या पदावर असतानाच त्याने एक दिवस कैकुबादची हत्या करून टाकली आणि स्वतःचा कालखंडाला ह्यांनी सुरुवात केलेली आहे, जलालुद्दीन खिलजी यांनी. आता जलालुद्दीन खिलजीचं असं होतं की हा एक अतिशय दयाळू शासक होता. त्याला असं वाटायचं की सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत दरबारातल्या त्या एकदम पीसफुल आणि शांत असल्या पाहिजे आणि मोस्ट ऑफ द टाइम त्याला असं वाटायचं की बाबा षडयंत्र नसायला पाहिजे दरबारात. आपल्या सत्तेमध्ये सर्वच लोकांनी सामील व्हायला पाहिजे. त्यामध्ये तुर्क पण असले पाहिजे, गैर तुर्क असले पाहिजे, भारतीय मुस्लिम असले पाहिजे, अफगाणी सरदार, असे सर्व सरदारांनी एकत्र येऊन आपण सत्ता चालवावी आणि सर्व काही सत्तेमध्ये ठीकठाक असावं. त्या कालखंडामध्ये म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं त्याला सेनापती पद बहाल केलं होतं कैकुबादने. त्याच्या मागचं एक प्रमुख रिझन होतं की याने मंगोलांचे आक्रमण परतून लावले होते. सो याच्या कालखंडात देखील एक मंगोलाचं आक्रमण झालं होतं, तो म्हणजे अब्दुल्ला मंगोल. सो त्याचं आक्रमण झालं असताना ते आक्रमण त्यानं परतून लावलं. सो त्या कालखंडामध्ये आपण त्याला वॉर कॅप्टिव्ह म्हणतो किंवा जे कैदी झालेले सैनिक आहेत त्यामध्ये जवळपास 4000 मंगोलांनी स्वतःचं कन्व्हर्जन जे आहे ते मंगोलांमधून आपण म्हणू शकतो. एकंदरीत मोस्ट ऑफ द टाइम मंगोल हे बुद्धिस्ट असायचे, त्यांनी कन्व्हर्जन केलेलं आहे इस्लाम धर्मामध्ये. त्यांना नवीन मुसलमान देखील म्हणतात. सो इथं हा जो शब्द आहे नवीन मुसलमान, हा थोडासा काय दिसतो तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचा दिसतो. तुम्हाला विचारू शकतात ते नवीन मुसलमान कोणाला म्हटलं जाते. आपण पुढे जाऊया. बघा, जलालुद्दीन खिलजी मी मगाशी म्हटलं तुम्हाला की अतिशय दयाळू शासक होता. दयाळू या सेन्समध्ये मी तुम्हाला म्हटलो की याच्या दरबारात जेव्हा जेव्हा बंड व्हायचे किंवा साम्राज्यामध्ये जेव्हा जेव्हा बंड व्हायचे, हा बंड दडपून टाकायचा. मी म्हटलं तुम्हाला मंगोलाचे आक्रमण पण ह्यांनी परतून लावलेले आहे,
परंतु बंड झाल्यानंतर जो बंड करताय त्याला हा माफ करून टाकायचा. म्हणजे आपण याला दर्या दिल एकंदरीत वगैरे वगैरे म्हणू शकतो. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर त्यावेळेस जे ईस्टर्न युपी मध्ये कारा नावाचं एक ठिकाण आहे, तिथं एक बंड झालेलं होतं. मलिक जाजूनी ते बंड केलं होतं. ते मोठं बंड होतं, म्हणजे डायरेक्ट याच्या सत्तेला आव्हान होतं. आणि हे बंड त्यांनी दडपल्यानंतर मलिक जाजूला सरळ सरळ त्यांनी माफी देऊन टाकली. कुठल्याही प्रकारची त्याला पनिशमेंट दिल्या नाही. सो या कालखंडामध्ये फक्त एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे याच्या पूर्ण कॅरेक्टरवर एक ब्लॅक मार्कोनी आहे, म्हणजे एक काळा डाग आहे आपण असं म्हणू शकतो. तो म्हणजे मी तुम्हाला इथं त्याचं नाव देखील मेन्शन केलेलं आहे, संत किंवा दरवीश सिदी मौला. आता हा इराणी संत होता जो दिल्लीला आलेला होता. आणि दिवसेंदिवस असं व्हायचं की हा जेव्हा मोहिमेवर जायचा बाहेर, जलालुद्दीन खिलजी, तेव्हा दरबारातले त्याच्या सगळे जे लोक असायचे जे दिल्लीत थांबलेले आहेत किंवा दिल्लीतली जनता देखील सिदी मौलाला खूप त्या कालखंडामध्ये असं म्हणू शकता तुम्ही की मान वाढायला लागला होता, त्याची प्रसिद्धी वाढायला लागली होती. आणि असं लक्षात यायला लागलं जलालुद्दीन खिलजी आणि त्याचे जे दरबारातले त्याचे वंशज मुलं आहेत त्याच्या काही गोष्टी लक्षात यायला लागल्या की दरबारातले लोक सिदी मौलाकडे जातात आणि त्याला सांगतात की तुम्ही काय करायला पाहिजे, दिल्लीचा सुलतान बनायला पाहिजे, जलालुद्दीनला ठार केलं पाहिजे. अशा गोष्टी वेगवेगळ्या कानावर यायला लागल्या जलालुद्दीनच्या. आणि त्या कालखंडात तर असं होतं की काही काही लोकांचं म्हणणं होतं की सिदी मौलाला सरळ सरळ आपण काय केलं पाहिजे, मुस्लिम खलिफा घोषित केलं पाहिजे. मंगोलांनी त्या कालखंडात बगदादच्या मुस्लिम खलिफाची हत्या केली होती. त्यामुळे मुस्लिमांना थोड्या थोड्या कालखंडासाठी कुठला खलिफा नव्हता. त्यामुळे सिदी मौलालाच खलिफा घोषित करायचं पूर्ण इस्लाम जगतामधला, आणि त्याची भारतावर देखील सत्ता आणायची. ही न्यूज जेव्हा जलालुद्दीन खिलजीपर्यंत जेव्हा पोहोचली तेव्हा जलालुद्दीन खिलजीने याला दरबारात बोलावून घेतलं, त्याला कैद करण्यात आलं. आणि सिदी मौलाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा अनऑर्थोडॉक्स होता. आणि दरबारातले जे त्या कालखंडामध्ये आपण म्हणू शकतो की मौलवी जे असायचे दरबारामध्ये, ते मौलवी थोडेसे ऑर्थोडॉक्स असायचे, सनातनी विचारांचे. आणि हा आधुनिक विचारांचा होता, लिबरल ज्याला म्हणतो आपण, उदारमतवादी. त्याच्यामुळे सिदी मौलावर स्पेशली दरबारातल्या मौलानांचा काय दिसतो, राग दिसतो. त्याच्यामुळं जलालुद्दीन खिलजीचा तो स्वभाव दयाळू होता. त्यानं म्हटलं की ठीक आहे बाबा, यानं बंड केलं वगैरे, असं परत करू नको, तू जाऊ शकतो. पण मौलानांनी त्याला ट्रेस करायला सुरुवात केली की हा तुम्हाला मोठा धोका ठरू शकतो, इस्लामला धोका ठरू शकतो. मग एकंदरीत सिदी मौलाला सरळ सरळ काय करण्यात आलं, एक्झिक्युशनची शिक्षा देण्यात आली. आणि त्याचं फार विचित्र एक्झिक्युशन झालं. पहिल्यांदा त्याला भरपूर त्याचा छळ करण्यात आला, नंतर त्याला हत्तीच्या पायी देण्यात आलं. फक्त हीच एक घटना लक्षात ठेवा की त्याच्या कॅरेक्टरमध्ये एक आपण असं म्हणू शकतो, तो अतिशय बारबारीक रानटी पद्धतीनं सिदी मौलासोबत वागल्याचं तुम्हाला दिसतंय. असं म्हणतात की सिदी मौलाला मारणं त्याला फार महागात पडलं. बर्नी नावाचा त्या कालखंडात एक रायटर होता, त्याने असंही लिहून ठेवलेलं आहे की याच्या मृत्यूनंतर दिल्लीमध्ये मोठा दुष्काळ आला. दिल्लीमध्ये असं व्हायला लागले की एक निगेटिव्हिटी पसरायला लागली जलालुद्दीनच्या बद्दल. आणि खरं जे कटकारस्थान आहे ऍक्च्युली सिदी मौलाच्या त्या आपण असं म्हणू शकतो खनका म्हणतात त्याला. सो खनकांमध्ये न चालता त्याच्या घरातच जलालुद्दीनच्या कटकारस्थान चालू होतं. तो म्हणजे त्याचा सख्खा पुतण्या स्वतःचा, ज्याच्याकडे त्यांनी पहिल्यांदा माळव्याची मोहीम दिली होती, तो म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीनं माळव्याची मोहीम गाजवली आणि न सांगताच राजाला देवगिरीची मोहीम, देवगिरी म्हणजे महाराष्ट्र, सो महाराष्ट्रामध्ये किंवा माळवा म्हणजे कोणता रिजन, एमपीचा पश्चिम भाग, त्याला आपण माळवा रिजन म्हणतो, महाराष्ट्राच्या वर असणारा, गुजरातला लागून असणारा. म्हणजे माळव्याची मोहीम तर फत्ते केलीच केली त्यानं, राजाला न सांगताच त्यानं देवगिरीची मोहीम. आणि त्याच्या लक्षात यायला लागलं की यार आपण तर आपल्या काकापेक्षा मीच पराक्रमी आहे. मग एक दिवस काय केलं त्याने की कारा नावाचं मगाशी जे ठिकाण बोललो होतं ईस्टर्न युपी मध्ये, तिथं जलालुद्दीन खिलजीला सांगितलं की मी देवगिरीहून खूप मोठं सोनं आणलंय, तुम्ही स्वतः घ्यायला या. जलालुद्दीन खिलजीला वाटलं की आपला पुतण्या आहे, पराक्रमी आहे, आपल्याला सोनं घ्यायला बोलवतो. आणि हा तिथं गेला असता त्याची काय करून टाकली, ह्यांनी हत्या करून टाकलेली आहे कटकारस्थान रचून. अशा प्रकारे जलालुद्दीन खिलजीचा 1295 मध्ये तुम्हाला अंत झाल्याचं दिसतंय. यानंतर सत्ता जी आहे दिल्लीची ती अल्लाउद्दीन खिलजीच्या हातामध्ये येते. सो 1296 पासून तर जवळपास आपण म्हणू शकतो की 1316 पर्यंत असं 20 वर्षाचा अतिशय म्हणू शकतो एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचा कालखंड गाजवलेला आहे अल्लाउद्दीन खिलजीनं, ज्याच्यासाठी आपल्याला पूर्ण एक लेक्चर लागणार आहे. खूप महत्वाच्या गोष्टी राज्यसेवेने यावर्षी क्वेश्चन पण विचारलेला आहे, यावर्षी म्हणजे 1-2 वर्षापूर्वी क्वेश्चन पण विचारलेला आहे अल्लाउद्दीन खिलजीवर. आता ही झाली मेन स्ट्रीम हिस्ट्री विद्यार्थ्यांनो. आता तुम्हाला जे काही बोललो मी हे मेन स्ट्रीम हिस्ट्री बद्दल मी तुमच्याशी बोललेलो आहे. आता आपण थोडंसं मेन स्ट्रीम हिस्ट्री सोडून बाजूला येऊया. त्या कालखंडात एक कॅरेक्टर होतं, त्याचं नाव होतं अमीर खुसरो. हे अतिशय महत्वाचं आहे. राज्यसेवेने जो याच्यावर क्वेश्चन विचारला अल्लाउद्दीन खिलजीवर, त्यामध्ये अमीर खुसरोचं देखील एक स्टेटमेंट होतं. सो अमीर खुसरो युपीएससी आणि एमपीएससी राज्यसेवेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण आज याच्यावर थोडासा टाइम स्पेंड करणार आहोत अमीर खुसरोवर. ऍक्च्युली ही जी पर्सनॅलिटी आहे, हा जो आहे एक विद्वान आहे, कवी आहे
आपण म्हणू शकतो, संगीत पण म्हणायचा, कविता पण त्या कालखंडामध्ये आपण म्हणू शकतो, आणि एक स्वतः विद्वान. आणि हा जवळपास 10 सुलतानांच्या कालखंड आपण ज्याला म्हणतो दिल्लीचा, तेवढ्या लोकांच्या दरबारात तो राहिलेला आहे. त्यांच्यासोबत पूर्ण भारत फिरलेला आहे. म्हणून यानं जे त्या कालखंडात रायटिंग करून ठेवलेले आहे, ते रायटिंग म्हणजे भारताचं त्या कालखंडात परिस्थिती काय होती याची आपल्याला प्रचिती देतात. सो स्पेशली यानं गाजवलेला कालखंड म्हणजे घियासुद्दीन आणि अल्लाउद्दीन खिल्जीचा कालखंड. आता त्या कालखंडात निजामुद्दीन औलिया नावाची एक पर्सनॅलिटी होती. मी तुम्हाला सांगितलं की इस्लाम धर्मामध्ये एक चळवळ सुरू झालेली आहे सुधारणावादी, ज्याचं सुफी चळवळ नाव होतं. त्यामध्ये 12 वेगवेगळे सिलसिले होते, ज्याला आपण 12 ऑर्डर्स म्हणतो इंग्लिशमध्ये, किंवा 12 ऑर्डर्स, आणि 12 सिलसिले हिंदीमध्ये बोलायचं झालं तर. त्यापैकी सर्वात गाजलेला सिलसिला चिश्ती सिलसिला, सुधारणावादी सिलसिला. त्याचे आपण वेगळे संत पाहिले. मी तुम्हाला सांगितलं होतं ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती स्थापना झालेली आहे. कुतुबुद्दीन बख्तियार काकीचं नाव घेतलं होतं. त्याच लिनिएज मधला निजामुद्दीन औलिया एक गाजलेला त्या कालखंडातला सुफी संत, दिल्लीमध्ये हा खूप जास्त फेमस होता. त्याचा हा शिष्य आहे अमीर खुसरो. हे विचारतात एक्झाम मध्ये, लक्षात ठेवा. मी अमीर खुसरोचं एवढं नाव का घेतो विद्यार्थ्यांनो, यांनी जे लिहून ठेवलंय, असं म्हणतात की त्या कालखंडात अरबी, पर्शियन आणि हिंदुस्थानी भाषेमध्ये यानं जे मटेरियल लिहिलं, म्हणजे जवळपास 5 लाख व्हर्सेस, ओळी ज्याला म्हणतो किंवा ओव्या ज्याला म्हणतो, त्यांनी लिहिलेलं आहे. एवढं व्हास्ट त्यानं मटेरियल, लिटरेचर जनरेट करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक हा एक सिग्निफिकंट पर्सनॅलिटी बनून जातो. त्याचं जे लिहिलेलं साहित्य आहे ते पर्शियन, अरबी आणि हिंदुस्थानी ह्या तिघांचं रेअरेस्ट कॉम्बिनेशन आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दल जर आणखी बोलायचं झालं डिटेलमध्ये, तर त्याची जी लिखाण आणि गायकी शैली आहे ते भारतीय संस्कृतीचा असं दिसते की परकीय सत्ताधीश, म्हणजे आपण म्हटलं होतं की परकीय आक्रमण, मुस्लिमांसाठी आपण शब्द वापरले होते, परकीय आक्रमक भारतात आलेले आहे, किंवा परकीय त्यासाठी पहिल्यांदा शब्द वापरले. पण याच्या रायटिंगवरून असं लक्षात येते की मुस्लिम जे समुदाय आहे किंवा मुस्लिम सुलतान किंवा राजे जे आहे ते भारताच्या संस्कृतीचा भाग बनताना तुम्हाला दिसते. सो याचं लिखाण म्हणजे इट इज अ रेअरेस्ट असिमिलेशन ऑफ पर्शियन, अरेबिक अँड इंडियन स्टाईल आपण ज्याला म्हणू शकतो, किंवा कल्चर ज्याला म्हणू शकतो, ते भारतीय कल्चरचा भाग बनताना दिसतात. फार कमी लोकांना ह्याची माहिती असेल की उर्दूचा हा जनक आहे. मी तर असंही म्हणाल की हिंदी भाषेचा भारतामधील जनक देखील हाच आहे. खली के बारी त्याचा नावाचा जो ग्रंथ आहे ना, हे हिंदीचा सर्वात ओल्डेस्ट मटेरियल आहे. त्या कालखंडात पर्शियन, अरेबियन शब्द वापरून हिंदी डेव्हलप होताना तुम्हाला याच्या कालखंडात दिसते. बघा, आधी यूपी मधला जो रिजन आहे, नॉर्थ इंडिया जे म्हणतो ना आपण, नॉर्थ इंडियामधले जवळपास 8 ते 9 राज्य, जिथं हिंदी ही त्यांची मातृभाषा आहे नॉर्थ इंडियामध्ये. सो ही हिंदी भाषा आहे, जिला आधी खडी बोली म्हणायचे, ब्रजभाषा देखील त्याला म्हटलं जायचं. सो या भाषेपासून हिंदी भाषा डेव्हलप करण्यामागं अमीर खुसरोचा अतिशय महत्वाचा, मोलाचा वाटा आहे. त्याला तोताए हिंद ही देखील पदवी दिल्या जाते. ऍक्च्युली त्याला आमिर दिलेली ही, अमीर खुसरो, त्याचं ऍक्च्युअल नाव अमीर खुसरो नाही आहे, त्याचं ऍक्च्युअल नाव अब्दुल खुसरो आहे. अमीर ही त्याला दिलेली पदवी आहे. जसं तोताए हिंद म्हटलं ना मी तुम्हाला, हे म्हणतात, लोक म्हणतात त्याला तोताए हिंद, पण अमीर ही त्याला दिलेली पदवी. बघा मित्रांनो, त्या कालखंडात 3 पदव्या फार महत्वाच्या असायच्या. तुम्ही हे जनरल जे आपल्या भारतामध्ये जे मुस्लिम बांधवांमध्ये हे नाव तुम्हाला कॉमन दिसतात बघा, खान, मल्लिक, अमीर, हे जे नाव आहे, ह्या पदव्या आहेत त्या कालखंडातल्या. त्यातली सर्वात ग्रेटेस्ट पदवी असायची खान. म्हणून आज पण आपण एखादा जर कोणी आला तर आपण त्याला खान साहेब वगैरे म्हणतो. सो हेच ते खान. खान ही मोठी पदवी आहे, सर्वात मोठी पदवी आहे. आपण पुढे जाऊया. खुसरोने सर्वात महत्वाचं भारतामध्ये सितार, आणि किंवा आपण त्याला सतार, सितार म्हणतो, तबला भारताला दिला, म्हणजे भारतात इन्व्हेंट केला. आता सितार हे जे आहे वाद्य किंवा इन्स्ट्रुमेंट, हे विणेसारखंच आहे, याला 3 तार असतात. सो हे भारताला देण्याचं काम त्या कालखंडामध्ये खुसरोनी केलंय. तबला पण भारतामध्ये इंट्रोड्यूस कोणी केलेला आहे, तर अमीर खुसरो यानंच केलेला आहे. संगीताला त्याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. आता जे लोक थोडेसे संगीत बॅकग्राऊंडचे आहे त्याला याचं सिग्निफिकन्स माहीत असेल म्हणजे. आणि युपीएससी मध्ये प्रचंड क्वेश्चन याच्यावर मित्रांनो विचारलेले आहेत बरं का. तुम्ही जर युपीएससीचा पेपर उघडून बघितला, आणखी एमपीएससी मध्ये तो ट्रेंड आलेला नाहीये, पण युपीएससी कडे पाहून आपण 100% सांगू शकतो की एमपीएससीत पण, म्हणजे येणारा जो 2021, 22, 23चा कालखंड असणार आहे, त्यामध्ये नक्की असे क्वेश्चन राहतील. भारतातल्या संगीतामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे त्यानं खयाल आणि तराना हे संगीताचे प्रकार आहे मित्रांनो. सो हे शोधून काढलेले आहे. खयाल म्हणजे तुम्हाला माहित असेल, त्यात वेगवेगळे घराणे देखील असतात खयालमध्ये. तुम्ही ग्वालेर घराणा ऐकलं असेल, म्हणजे ज्या घराण्याने त्याला पॅट्रोनेज दिला, आश्रय दिला, त्या घराण्याचं नाव त्या संगीताला पडलेलं आहे. ग्वालेर घराणं तुम्हाला माहित असेल कदाचित, किंवा पटियाला घराणं, किराणा रामपुरी घराणं नाव ऐकलं असणार तुम्ही, राजस्थान मधलं. सो त्यानंतर मान्सून खयाल वगैरे हे गोष्टी तुम्ही, तानसेन जो आहे तो तुम्हाला किराणा घराण्याचा गायक दिसतोय, म्हणजे तो वेगवेगळे राग म्हणायचा पण तो खयाल म्हणायचा त्या कालखंडामध्ये. संगीताची ही एक स्टाईल आहे. कव्वालीन गझल बद्दल काही सांगण्याची गरजच नाहीये.
कदाचित माझी एक आवडती कव्वाली आहे, तुम्ही कदाचित ऐकली नाही ऐकली, नुसारत फतेह अली खानची ती कव्वाली आहे, म्हणजे तुम्हें दिल लगी भूल जानी पडेगी, मोहब्बत की राहों में आके तो देखो. म्हणजे त्या कालखंडातलं हे जे रिच आपण म्हणू शकतो त्याला संगीत मटेरियल त्या कालखंडात अमीर खुसरोनी भारताला दिलेलं आहे. हे 2 राग एकदा युपीएससी मध्ये विचारलेले आहेत. सनम आणि घोरा हे 2 रागाचे प्रकार आहे. सो ते देखील हे युपीएससीने विचारलेले राग आहेत. सो हे देखील भारताला कोणी दिलेले आहेत? अमीर खुसरो यांनी दिलेले आहेत, सनम आणि घोरा. आता आपल्याला त्याचा अंत कसा झाला ते पाहायचं आहे. बघा 1225 मध्ये त्याचे जे गुरु होते निजामुद्दीन औलिया, एक दिवस असं झालं की त्याच्या मृत्यूची बातमी निजामुद्दीन औलियाच्या याच्यापर्यंत पोहोचली, अमीर खुसरो पर्यंत. त्याला तो शॉक बर्दाश्त झाला नाही की माझा गुरु, त्याची डेथ झालेली आहे आणि त्याला तो शॉक न सहन झाल्यामुळं त्या शॉकमध्येच त्याचा मृत्यू झाला. त्यानं मरताना एक इच्छा दाखवली की माझी जी समाधी आहे ती माझ्या गुरुच्या शेजारी असावी, म्हणून त्याची समाधी जी आहे दिल्लीला त्याच्या गुरु निजामुद्दीन औलियाच्या बाजूलाच अमीर खुसरोची समाधी बांधण्यात आलेली आहे. त्याचं एक स्टेटमेंट इतिहासात फार अमर झालं, इव्हन एनसीईआरटी मध्ये पण हे मेन्शन आहे. त्यानं एक शब्द म्हटलेला आहे, मी म्हटलं ना असिम्युलेशन ऑफ कल्चर, सो त्याच्याशी रिलेटेड आहे हा. मी हिंदुस्थानची स्तुती करतो कारण ही माझी जन्मभूमी आहे. बघा महान इस्लाम धर्म जे आहे हेच तर सांगतो आपल्याला की आपला ज्या ठिकाणी जन्म झाला ती आपली जन्मभूमी आणि आपणच त्याला काय मानलं पाहिजे? पुण्यभूमी मानलं पाहिजे. हा स्वतः म्हणतो की हिंदुस्थानची मी स्तुती करतो कारण ही माझी जन्मभूमी आहे आणि हाच माझ्यासाठी काय आहे? स्वर्ग आहे. तो म्हणतो की खोरासन प्रांतापेक्षाही भारतातलं हवामान सुंदर आहे. भारतामध्ये प्रचंड हिरवळ मला पाहायला मिळते. खोरासान तर वाळवंटी प्रांत आहे, पण भारतामधलं हवामान आणि ग्रीनरी ही त्याच्यापेक्षाही सुंदर आहे. येथील ब्राह्मण ऑरिस्टॉटल प्रमाणे शिक्षण घेतात आणि या भूमीत अनेक विद्वान आहेत. हे स्टेटमेंट याच्यावरून आपण म्हणू शकतो की भारतामध्ये कल्चरल ट्रेंड जो आहे तो यायला लागलेला आहे. सो एकंदरीत मला असं वाटतं की तुम्हाला याच्यावरून अमीर खुसरोची एक डिटेल माहिती, म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो की एवढी माहिती तुम्हाला इव्हन बुक्समध्ये देखील मिळणार नाही. तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कळवा. सो तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. सो मटेरियल तुम्हाला जे आहे हार्ड कॉपी ज्याला म्हणतो मी, विदर्भ आयसच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून देतो. यूट्यूब चॅनल जे आहे विदर्भ आयस अकॅडमीचं ते सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.